सुरू करत आपण आजचं सेशन. दोन्ही पाय जवळ करायचे आहे, मान करायची सरळ, पाठीचा कणा ताठ, टाचा पंजे जोडलेले ठेवायचे आहे. दोन्ही हात आता ध्यान मुद्रेमध्ये न्यायचे आहे आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेवरती करायचे. तर यात एक हळूवार हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे खाली, दोन हळूवार हात खाली. परत एकदा एक हात वर, दोन हळूवार हात खाली, पुन्हा एक हात वरती, दोन हळूवार हात खाली. श्वासासोबत करायचा आहे. श्वास आतमध्ये घेत हात वर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता विरुद्ध दिशेने करायचं. नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती, कडेने खाली, एक नमस्कार मुद्रा आणि हात वर, दोन कडेने हात करायचे आहेत खाली, कोपरामध्ये न वाकवता. परत एक हात वरती, दोन्ही हातांची दंड कानाला, मान सरळ राहील, दोन. तिसरी हालचाल एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. चौथी हालचाल एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. पाचवी हालचाल एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरामध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर आणि मान सरळ, दंड कानाला, कोपरेवरती, दोन. परत एकदा एक, दोन, पुन्हा एकदा एक, दोन, परत एकदा एक, दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि आपल्याला डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक डावा पाय पुढे, पायाचा पंजा खाली करायचा, पाय गुडघ्यात वापरायचा, मागे घ्यायचा, दोन. परत एकदा एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. शेवटचा एक आणि पाय खाली, दोन. नेहमी करतोय आपण, त्यामुळे फास्ट करायचं आपल्याला आज. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. शेवटचा एक आणि पाय खाली, दोन. आता परत डावा पाय सरळ करायचा आहे, कडेने मागे घ्यायचा आहे, खुब्याची हालचाल एक, दोन, गुडघ्यामध्ये न वाकवता मागे. परत एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, एक आणि पाय खाली, दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे. एक, दोन, परत एक, दोन, पाय गुडघ्यामध्ये वाकणार नाही. एक, दोन, परत एक आणि पाय खाली, दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे, मान सरळ, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक डावीकडे वळायचं आहे, परत सरवायचं आहे, दोन उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला, एक, दोन, उजवीकडे, एक, दोन. आता डावीकडे वाकायचं आहे. एक, कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे, दोन, कमरेचा भाग सरळ राहील. परत उजवीकडे, एक, दोन, परत डाव्या बाजूला, एक, दोन, परत उजवीकडे, एक, दोन. आता हाताचे पंजे सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ओके. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, साधारणतः खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पोट आतमध्ये खेचायचं आहे, पाय सरळ राहील, मान पाठीचं कणा ताठ ठेवून जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जायचं आहे. परत एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. पाय सरळ राहील, पाठीचा कणा सरळ. ठीक आहे. मानवर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताठ. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर,
पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. पुन्हा एक श्वास आतमध्ये, पाय आता सरळ ठेवायचे आहेत आणि मागे झुकायचे, पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत, याकडे लक्ष द्यायचं आहे. 2 श्वास बाहेर, थांबायचे 10 सेकंद, पुढे ताण वाढवायचा प्रयत्न करायचा आहे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना, 10 सेकंद थांबायचा. 1 2 3, मान वर करायची म्हणजे पाठीचं कणा ताठ करायला सोपं जातं. 4 5 6 7 8 9 आणि 10. हळूवार सरळ व्हायचा आहे आणि मान करायची सरळ. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे साधारणतः 4 फूट, 3 ते 4 फूट अंतर. त्या बाजूला चेहरा करा, त्या बाजूला करा म्हणजे माझं लक्ष जाईल. पायाचे पंजे सरळ ठेवायचे, असे नाही ठेवायचे, सरळ राहतील. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात. 1 मान वर, 2 परत एकदा, 1 2 पुन्हा 1 2 1 2 परत 1 2 1 2 परत 1 2 पुन्हा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आणि आता आपल्याला उजवीकडे बसायचा, डावा पाय सरळ ठेवायचा, पंजा टेकायचा जमिनीला. करूयात. 1 असा, टाच जमिनीला टेकलेली राहील, टाच टेकवायची जमिनीला, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, हात सरळ राहील. परत सरळ व्हायचंय. 2 परत उजव्या बाजूला. 1 ज्यांना जमत नसेल त्यांनी असा हात खाली टेकवा, हात खाली टेकवायचा आणि मग परत सरळ व्हायचं. 1 असं पाठीचा कणा सरळ, उजवीकडे बसायचा. आता 2 उजवीकडे बसायचा, टाच खाली टेकेल, टाच वर येऊ द्यायची नाही, पायाचा पंजा स्वतःकडे, पायाच्या पाठीमागे ताण. परत सरळ. 1 2 पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा. परत 1 2 पुन्हा एकदा. 1 2 ताण द्यायचा आहे. परत 1 2 ठीक आहे. सरळ व्हायचा, हात सरळ करायचे आणि मग उभं राहायचं. आता 1 2 परत 1 2 ज्यांना शक्य त्यांनी हात सरळ करून करा. परत 1 2 पायाचं पाठीमागचं पाठ. 1 आणि हात खाली. 2 ठीक आहे. पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. ठीक आहे. आणि आपल्याला पहिल्यांदा का मागे झुकायचं आणि नंतर पुढे झुकायचं, पायामध्ये अंतर ठेवून. पुढ्यात 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण पडेल असा प्रयत्न करायचा आहे. पाय सरळ ठेवा, मान वरती करा. ठीक आहे. हात खाली टेकले पाहिजे किंवा पाठीचं कणा ताठ, मान वरती करायची आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, मान वर. कडेने बघितलं तर असं दिसलं पाहिजे की पाय आणि शरीर त्याचा 90 डिग्री अँगल मान वरती. परत आता श्वास बाहेर सोडत हनुवटी छातीला टेकवायची. 2 श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत 1 श्वास आतमध्ये, मान वर, पायाचे पंजे सरळ राहतील. 2 श्वास बाहेर, हनुवटी छातीला. पायाच्या पाठीमागचा ताण वाढवत नाही प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत आपल्याला खाली जायचं आहे. 2 श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत 1 श्वास आतमध्ये, मान वर, मान वरती करताना पायाचा ताण वाढवायचा आहे आपल्याला, म्हणजे कमरेतून आपल्याला खाली झुकायचं. 2 श्वास बाहेर, हनुवटी छातीला. जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, मान वर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, मान वरती. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यानं स्पर्श करायचा. आता पाय सरळ राहील, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे
आणि कोपरी टेकवायचा प्रयत्न किंवा पायाच्या रेषेमध्ये हात टेकवायचे. पायाच्या रेषेमध्ये, पंजाच्या रेषेमध्ये हात टेकवायचे आणि मान करायची खाली. फुल ताण द्यायचा पायाच्या पाठीमागे. पाय सरळ ठेवायचे आहेत. मग नंतर हळूवार मान वरती करायची आहे. पाठीचा कणा 90 डिग्री मध्ये घ्यायचा आहे. पाय सरळ आणि मग पूर्ण सरळ व्हायचं आहे. एक आणि दोन्ही पाय आता जवळ करायचे, मान करायचे सरळ. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहे आणि दोन्ही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहे. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार आता आपल्याला सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. ज्याच्या स्नायूंना ताण पडलाय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. विशेषतः आपल्या खुब्याच्या स्नायूंना, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना, हॅमस्ट्रिंग्सला ताण पडतो. त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता पहिलं आसन करायचं नेहमीप्रमाणे. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती. 1 कोपरे खांद्याच्या रेषेत हात वरती करायचे आहेत. दंडकाना लावायचे आहेत. मान सरळ ठेवायची आहे. हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचा आहे. हात कानाच्या मागे, नजर समोर. आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 हात कोपरात न वाकवता डावीकडे झुकायचं आहे. मान सरळ राहील. परत सरळ व्हायचं आहे. 1 उजव्या बाजूला. 2 परत सरळ व्हायचं आहे. 1 परत डाव्या बाजूला. 2 परत सरळ व्हायचं आहे. 1 उजव्या बाजूला. 2 परत सरळ व्हायचं आहे. 1 आणि हात करायचे आहेत खाली. 2 पर्वतासन नंबर 1 आणि 2 आपण केलं. दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. आता डावीकडे झुकायचं आहे. 1 डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. परत सरळ व्हायचं आहे. 2 परत उजव्या बाजूला. 1 2. ठीक आहे. आता हात सरळ करायचे आणि आता सगळ्यांनी डावा पाय वरती करायचा. डावा पाय वर करायचा, उजवा पाय खाली करायचा. सर्वांनी डावा पाय वरती करा, उजवा पाय खाली आणि पायाचा पंजा डिरेक्शन अशी पाठीमागे करा. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1 खांद्याच्या रेषेत हात, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि आता डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा, मान मागे करायची आणि डावा हात जो मागे आहे त्याने आपल्या डाव्या पायाच्या पंजाला पकडायचे पाठीमागून आणि मान करायची मागे पूर्ण. मान पूर्ण मागे करायचं आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे. पंजाला पूर्ण पकडायचा आहे आणि मान करायची मागे.
परत सरळ व्हायचं आहे 1 आणि 2, हात खाली. ठीक आहे, आता डावा पाय खाली, उजवा पाय वरती करायचा आहे. डावा पाय खाली करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला वरती करायचा आहे. ठीक आहे, आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये 1, उजवीकडे वळायचं 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे. आता उजव्या हाताने पाठीमागून आपल्या उजव्या पायाच्या पंजाला पकडायचं, डाव्या हाताने उजव्या पायाला पकडायचं, त्या हाताने तिकडे पकडायचं. हा, आणि पाठीला पीळ द्यायचा आहे, पंजाला पकडायचं आहे, मान करायची मागे. ठीक आहे, दोन्ही खांदे असे उजव्या बाजूला समांतर होतील असा प्रयत्न करायचा आहे. एवढा पीळ आपल्याला द्यायचा आहे, वाढवत न्यायचा पीळ हळूहळू. नेहमी आपण सिंपल कटीचक्रासन करत असतो, हे आपल्याला थोडस अजून वाढवायचा पीळ. ज्यांना पायाचा पंजा पकडता येतोय त्यांनी पाय पकडून अजून गोल फिरायचं, मान मागे. मॅक्सिमम ट्विस्टिंग करायचं आपल्याला, पोट आतमध्ये खेचायचं आहे. परत सरळवायचा 1 आणि 2, हात खाली. परत पाय चेंज करायचा आहे, डावा पाय वरती, उजवा पाय खाली. ठीक आहे, पाय पंजा असा पकडता येत नसेल तर थोडस असं करा, छोट पद्मासन थोडस छोट करायचं, कॉम्प्रेस करायचं. पूर्ण असं नाही झालं पाहिजे, पण थोडं कॉम्प्रेस करायचं. ठीक आहे, आणि पंजा असा मागे, पंजाची डिरेक्शन मागे ठेवायची. आता पुढे आपल्याला थोडेसे मुवमेंट करायचे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, डावीकडे वळायचं 2, आता उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं, आणि डावा हात जो मागे आहे तो मागून घ्यायचा आणि डावा पायाच्या पंजाला पकडायचं, मान मागे करायची आपल्याला. आता घट्ट पकडायचा पंजा, हा, आणि आता उजवा खांदा आपल्या उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे या स्थितीमध्ये. 1, मान वर राहील, जसं आपण याच्यात करतो त्या प्रकारे, फक्त आपल्याला ताण द्यायचं. 2, इकडे झोकायचं. हा, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा. परत एकदा 1, मान वरतीच राहील. 2, पुन्हा एकदा 1, 2. ठीक आहे, परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, 1 आणि हात खाली 2. परत पाय चेंज करायचा, उजवा पाय वरती, डावा पाय खाली. हे आपण अर्ध पद्मासनात करतोय, ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पद्मासनात पण हे करू शकता तुम्ही. ठीक आहे, पण त्याच्यात जवळ थोडासा गुडघ्याला ताण पडतो आपल्याला जास्त, त्याच्यामुळे हे टप्प्याटप्प्याने वाढवत न्यायचं. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, उजव्या हाताने पाठीमागून आपल्या उजव्या पायाच्या पंजाला पकडायचा, अगदी अंगठ्याला घट्ट पकडायचं, पीळ वाढवायचा आहे, पूर्ण चेहरा आपला उजव्या बाजूला राहील. आणि आता डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला, मान वरती. परत सरळायचा आहे 1, परत एकदा 2, इकडं सर, इकडं. हा, परत सरळ 1 आणि 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा, पाठीला पीळ देऊ, मानवर. हा, 1, हात सरळ, परत सरळायचा 1 आणि 2. ठीक आहे, फार असा पीळ दिल्यामुळे डावा उजवा कन्फ्युज होतो आपल्याला, आहे की नाही? डावा आणि उजवा कन्फ्युज होतो. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान करायची सरळ. आणि नेहमीप्रमाणे फक्त बराच वेळ पद्मासनामध्ये बसले असल्यामुळे थोडस पायाला लूज करायचं, आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत, जे नेहमी आपण करतो तसं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
10. उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. काय करायचे आहे खाली. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे. पोट आतमध्ये खेचायचं आहे. मान सरळ, थोडेसे खांदे मागे, नजर समोर आणि डावा पाय गुडघ्यात न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 डावा पाय गुडघ्यात न वाकवता, 2 3 4 आणि 5. आता विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. परत उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1 2 3 पोट आतमध्ये घ्यायचाच आहे. 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3. जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त. 4 आणि 5. ठीक आहे. पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ आणि हळूवार सरळ व्हायचा, म्हणजे उभं राहायचं. बसायचं आहे. उठून बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आणि पंजाखाली ठेवायचे. दोन्ही हातांची बोट गुंफून पंजाखाली ठेवायचे आणि पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि पाय करायचा आता आपल्याला सरळ. 1 पाय सरळ करायचा पूर्ण. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. नजर पायाच्या पंजाकडे. 2 परत एकदा. 1 नजर पायाच्या अंगठ्याकडे. 2 पुन्हा 1 2 पुन्हा 1 2. आता पाय करायचा सरळ. डावा उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. सेम करायचा. दोन्ही हातांची बोट गुंफून आपल्या पायाच्या पंजाखाली ठेवायचे आहे. पाठीचा कणा ताठ. दुसरा जो पाय सरळ तो पण सरळ ठेवायचा म्हणून पंजा स्वतःकडे खेचला. आणि आता उजवा पाय सरळ करायचा. 1 पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, नजर अंगठ्याकडे ठेवायची. 2 परत एकदा. 1 2 पुन्हा एकदा. 1 2 परत 1 2 आणि पाय करायचा आहे सरळ. आता परत दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे जमिनीला. मान सरळ, पंजे सरळ करायचे. पोट आतमध्ये खेचायचं आणि आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचे आतून बाहेर. आतून बाहेर म्हणण्यापेक्षा आपण करू डावीकडून उजवीकडे पहिल्यांदा 3 वेळा, नंतर उजवीकडून डावीकडे. पंजे पुढे खेचायचे. पाठीचा पोट आतमध्ये खेचायचा. छातीचा पिंजरा थोडासा वरती काढायचा. ठीक आहे. असं नाही बसायचं, म्हणजे असे खांद्यावर छातीचा पिंजरा खाली असं नाही पाहिजे आपण. तर छातीचा पिंजरा असं वरती पाहिजे खांद्यांपेक्षा. पाठीचा कणा ताठ, खांदे मागे, पोट आतमध्ये घेतलेलं. डावीकडून उजवीकडे दोन्ही पाय गोल फिरवायचे 3 वेळा. करूयात. 1 गुडघ्यामध्ये न वाकवता फक्त 30 to 60 डिग्री. खूप वर उचलायचे नाहीत. 30 to 60. 2 आणि 3. आता विरुद्ध दिशेने 1 30 to 60 ओनली. 2 जेवढे खाली तेवढा ताण जास्त आणि 3. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचा. मान करायची सरळ. पाठीचा कणा ताठ, पायाची पंजे सरळ. आता उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. या बाजूला चेहरा करा, या बाजूला चेहरा करा, म्हणजे मॅट वरती तुम्हाला करता येईल. ठीक आहे. उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यात वापरायचा. उजवा पाय. कोण चुकलं? हा
उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पाठीचा कणा ताठ, पायाचा पंजा स्वतःकडे, मान सरळ. परिवृत्त जानुशिरासन. जानुशिरासन आपण नेहमी करतो, परिवृत्त करूयात. ठीक आहे, पहिली स्टेप त्याच्यात. दोन्ही हात वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर, पाठीला ताण पडला पाहिजे, चेहरा तुमचा इकडे पाहिजे, तिरकं नको, सरळ इकडे. ठीक आहे. आता उजवीकडे झुकायचं. दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा, डावा हात कानावरून घ्यायचा. कडेला ताण पडला पाहिजे, त्यासाठी हात असा पुढे घ्यायचा, हात खेचा पुढे. परत सरळ व्हायचं. एक, दोन. अजून ताण हळूहळू वाढवायचा, प्रत्येक वेळेला आपल्याला ताण वाढवता आला पाहिजे. परत एक, दोन. त्याच्यासाठी स्पाइन तुम्हाला वरच्या दिशेने खेचता आला पाहिजे. परत सरळ. एक, आणि हळूवार हात खाली. दोन. परत डावा पाय सरळ करायचा आहे, नंतर उजवा पाय मध्ये घ्यायचा. परत डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला राहील. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण देता आला पाहिजे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. गुडघ्याचे डिरेक्शन बाहेरच्या दिशेने. गुडघा असा बाहेर मॅक्सिमम जेवढा तुम्हाला करता येईल तेवढा करायचा. दोन्ही हात कडेने वरती करायचे. आता एक, हात वर. आता डावीकडे झुकायचं. दोन, डाव्या हाताने डावा पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आणि खाली झुकायचं. परत सरळायचा. एक, पुन्हा दोन. तुमचे खांदे सरळ पाहिजे, असं नाही करायचं. खांद्याचे डिरेक्शन सरळ पाहिजे माझ्याकडे. जेवढं तुम्ही सरळ करणार खांदे तेवढा ताण जास्त, जेवढं तुम्ही असं करणार तेवढा ताण कमी. त्यामुळे असं पाहिजे आपल्याला. परत सरळ. एक, परत एकदा. दोन. प्रत्येक वेळेला हळूहळू ताण वाढवायचा प्रयत्न करा, हात वर खेचायचे आहेत. परत सरळायचा. एक, आणि हात खाली. दोन. ओके. आता उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये, आणि परत आता डावा पाय बाहेर, सॉरी उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. आता दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यानं पकडायचा प्रयत्न करायचा. ज्यांना शक्य त्यांनी करा, हळूहळू वाढवत न्यायचं आपल्याला. तुम्ही हात कडेने वरती करायचे. एक, हात वर, उजवीकडे सुकायचा आहे. दोन, असं चेहरा समोर, खांदे समोर पाहिजे, असं नाही व्हायचं. आणि आता उजव्या हाताने असं पकडायचं, हाताला ट्विस्ट करून पकडायचं पायाच्या पंजाला. डाव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला पकडायचा प्रयत्न करायचा, कानावरून. कानावरून मान सरळ, असं नाही होऊ द्यायचं. ओके, असं झालं पाहिजे. परत सरळ. एक, आता परत ताण वाढवायचा आहे. दोन, परत एक, पुन्हा दोन, परत सरळायचं. एक, आणि हात खाली. दोन. ठीक आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये, परत डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यात दाखवायचा आहे. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पाठीचा कणा ताठ ठेवायचा, मान सरळ, पायाचा पंजा स्वतःकडे. आता डाव्या हाताने डावा पायाच्या पंजाला पकडायचं, उजव्या हाताने असं वरून घ्यायचं आहे आणि आपल्याला पकडायचं. तेव्हा कानाच्या वरती हात पाहिजे, असं करून पकडायचं नाही. तेव्हा हात आपल्या वरती पाहिजे, कानाच्या वर, पाठीमागे असं. ठीक, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सुरुवातीला थोडंफार चालेल, पण हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं. नेहमी असा खांदा असा मागे करायचा प्रयत्न करायचा. करूयात हात वर. एक, त्याचे पंजे सरळ, आणि दोन. ज्यांना असं पूर्ण जमत नसेल त्यांनी आपण पहिलं जे केलं होतं तसंच फक्त करायचं, नुसतं एवढंच. ठीक आहे. ज्यांना जमतंय त्यांनी असं पकडायचा प्रयत्न करायचा. परत सरळ. एक, म्हणजे आपण दोन्ही प्रकार दाखवतोय, सुरुवातीला कसं करायचं आणि ज्यांना चांगलं जमतं त्यांनी कसं करायचं. ठीक आहे. परत दोन, हळूहळू फक्त वाढवत न्यायचा प्रयत्न करा. परत एक,
पुन्हा 2, परत सरळ व्हायचं आहे 1 आणि हात करायचे आहेत खाली 2. ठीक आहे. पायाचे पंजे सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. आणि आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. डावा पाय डाव्या बाजूने बाहेर करायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर करायचा. ठीक आहे. कसं बसता आला पाहिजे आपल्याला? मॅटवर. ठीक आहे. आपण पण मॅटवर बसायचं आणि पाय पण मॅटवर पाहिजेत. एवढं अंतर आयडियल. ठीक आहे. पाय मॅटवर आणि आपण पण मॅटवर, हे अंतर आयडियल आहे. ठीक आहे. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. पायाच्या पाठीमागे ताण पडेल तुम्हाला. जरा ताण आपल्याला द्यायचा आहे. पंजे स्वतःकडे ओढायचे, पंजाचे डिरेक्शन वरती, असे लूज नाही ठेवायचे. असे पुढे पण नाही जाऊ द्यायचे, असे पण नाही ठेवायचे, वरती खेचलेले. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे. 1 हात वर, ताण द्यायचा पाठीला, कमरेतून थोडस पुढे झुकायचं आणि दोन्ही हात डाव्या पायाच्या पंजाला पकडायचं. 1, चेहरा समोर, असं नाही करायचं. परत सरळायचं 2, उजवीकडे 1, उजव्या हाताने उजव्या पायाला पकडायचं, डावा हात असं वरती राहील प्रायमरी लेवल साठी. परत 1, 2. आपल्याला कडेला ताण द्यायचा आहे, जसं आपण मगाशी झुकलो होतो तसंच. परत सरळ 1, 2, चेहऱ्यावर समोर, परत सरळ व्हायचं 1. आता दोन्ही हाताने पकडायचं आहे पायाच्या पंजाला मगासारखं. 1, समोर, चेहरा समोर राहील, हात कानावरून घ्यायचा आणि पकडायचा. हात कानावरून घेऊन पकडायचा. 1, 2. आता उजवीकडे 1, जेवढं शक्य आहे तेवढं 2. ज्यांना असं पकडता येत नसेल त्यांनी काय करायचं, थोडस पाठीला पीळ द्यायचा आणि पुढे झुकायचं. 1 आणि कपाळ टेकवायचे, प्रयत्न करायचा गुडघ्याला. आता तुम्ही खांदे खाली घेऊ शकता. परत 1 हात वर, परत उजवीकडे 2. ठीक आहे. परत 1, 2. पुन्हा 1, परत 2, परत 1 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोघांमध्ये फरक, तुम्ही रिलॅक्स करू शकता पाय. दोघांमध्ये फरक आहे बघा. हात वरती करायचे आणि मग डावीकडे झुकायचं. हे करणं, त्याच्यामध्ये खांद्याची डिरेक्शन कशी आहे, सरळ आहे. कडेच्या स्नायूंना आपल्याला ताण पडतोय, हात वरती. ठीक आहे. हे वेगळं. ठीक आहे. सेम उजवीकडून. ठीक आहे. हळूहळू ताण वाढवत नाही आपला, जेवढं तुम्हाला शक्य तेवढं हळूहळू खाली जायचं आहे आपल्याला. हे वेगळं आणि हे वेगळं. ठीक आहे. दिसता इथं माझे दोन्ही खांदे कसे आहेत, खाली या डिरेक्शनला. ठीक आहे. मगाशी कुठे होते, या डिरेक्शनला. दोघांमध्ये ताण जो पडतो तो असा वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक. पाय रिलॅक्स झाला असेल तर परत पायामध्ये अंतर घ्या, एवढंच. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. जोपर्यंत तुमचे पेल्विक मुवमेंट चांगली होत नाही, काय ही जी मुवमेंट आहे पेल्विक म्हणजे आपला कमरेचा भाग, असं जर का तुम्ही स्ट्रक्चर बघितलं असं कप लाईक स्ट्रक्चर असतं आपल्या कमरेमध्ये, जिथे आपलं मांडीचं हार्ट जॉईंट असतं, बरोबर. तर त्याची मुवमेंट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला स्पाइनची पण फ्लेक्झिबिलिटी येत नाही. त्यामुळे मी हे पुढे झुकतोय तर ते कमरेतून पुढे झुकत नाहीये, तर पेल्विक मुवमेंट करतोय मी. ठीक आहे. पाठीचा कणा माझा कसा आहे, सरळ आहे. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये मी दाखवतो परत एकदा, तर ती मुवमेंट आपल्याला करता आली पाहिजे. मी एकदा दाखवतो परत ऑनलाईन साठी या डिरेक्शन.
ठीक आहे. तुम्हाला असं पाय दिसत नसेल दुसरा तरी सुद्धा पाठीचा कणा ताठ आहे, तुम्हाला पण कळेल पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे. तर मी असं नाही झुकत आहे. ठीक आहे, असं नाही झुकत आहे मी. तर पायाच्या पंजे स्वतःकडे खेचतो, मान सरळ आणि खुब्यातून पुढे झुकतोय. जेवढं मी खुब्यातून पुढे झुकेल तेवढं मी व्यवस्थित सरळ जाऊ शकतो आणि ताण मी व्यवस्थित मेंटेन करू शकतो. ठीक आहे, पाठीचा कणा ताठ. तर 2. तर जसं आपल्याला पुढे झुकायचं खुब्यातून, जेवढं खुब्यातून पुढे झुकाल तेवढा आपल्याला फायदा जास्त. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात असे ठेवा वाटल्यास तुम्ही. नंतर पुढे झुकायचं, 1 मान वरती ठेवायची आणि कमरेचा भाग पुढे खेचायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कोपरे टेकवायचे. सुरुवातीला कोपरे टेकवा, ताण तुम्हाला सहन होईल एवढाच घ्यायचा. कोपरे टेकवायचे, ज्यांना सहन होत नसेल त्यांनी हात टेकवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कोपरे टेकवा, ज्यांना शक्य आहे त्यांनी डोकं टेकवा. हळूहळू वाढवत न्यायचं आहे. ताण जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, हळूहळू वाढवत न्यायचा आहे. आणि परत नंतर सरळ व्हायचं. 1 कपाळ टेकवायची घाई करायची नाही. ज्यांना चांगलं शिकायचं आहे, ठीक आहे, त्यांनी कपाळ टेकवायची घाई करायची नाही. कपाळ टेकवलं म्हणजे आपण चांगलं करतो असं नाही, तर आपला पोटाचा भाग जमिनीला टेकला पाहिजे आणि आपलं खुब्यातून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. परत एकदा करूयात आपण बरोबर. आता पाय, हा तिथे ताण पडतो जास्त आपल्या मांडीच्या पाठीमागच्या स्नायूंना, बरोबर. तर तो हळूहळू आपल्याला कमी पण होतो जर का तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस केली, रेग्युलर प्रॅक्टिस केली. आता ह्याच्यामध्ये थोडासा ताण पडतो, पण अजून काही योगासन आहेत की ज्यांच्या रेग्युलर प्रॅक्टिसनी हे जो काही ताण पडतो आत्ताच्या स्नायूंना, ते स्नायू रिलॅक्स होतात. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे, पाय सरळ राहील, मान सरळ. आणि आपल्याला आता पुढे झुकायचं. 1 मान वर, खांदे वर, पायाचे पंजे स्वतःकडे आणि पुढे झुकायचं. पहिल्यांदा कोपरे टेकवायचे, मान खाली टेकवायची घाई करायची नाही. खुब्यातून पुढे झुकायचं. तुमचं आता लक्ष द्या, खुब्यातून हालचाल करता आहात का तुम्ही? तर बरोबर खुब्यातून हालचाल करत असाल तर ठीक आहे. जर का तुम्ही स्पाईन मधून होत असेल तर अजून आपल्याला खुब्याच्या असण्याकडे लक्ष द्यायचं, वर्क करायचं आणि मग टेकवायचा कपाळ. आणि मग पोट पण टेकवायचं, पोट पण टेकलं पाहिजे आणि मग सुरू व्हायचं. 1 आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे. ठीक आहे, उग्रासन किंवा प्रसरित पाद पश्चिमोत्तानासन. ठीक आहे, दोन्ही पायांमध्ये दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचा आहे, मान सरळ, नजर समोर, पाठीचा कणा ताठ. हा, इथे सुद्धा कमरेतून पुढे झुकायचा. करूयात. 1 मान वर, खांदे वर, गुडघे खाली, गुडघ्याची वेशन खाली करायची, पाठीचा कणा इथे पण सरळ राहील. खुब्यातून मुवमेंट करणं शिकायचं आहे आपल्याला. परत सरळ व्हायचं आहे. 2 मान वर आणि सरळ. परत एकदा पुढे झुकायचं आहे. 1 मान वर, पंजे जोडायचे आहेत आणि खाली यायचा. परत सरळ व्हायचं. 2. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. तुमच्या लक्षात येईल की आपल्या पायाच्या पाठीमागे ताण पडला असेल भरपूर, हालचाल करताना पण पेन होतं आता, बरोबर. आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. 1 डावा पाय डाव्या बाजूने मागे, 2 उजवा पाय उजव्या बाजूने मागे. म्हणजे अगदी आपल्या आपण जो बसतो, बसल्यानंतर जो भाग आपला जमिनीला टेकतो हाडाचा, तर पेल्विकचा खालचा भाग असतो तो, तर तिथून सगळे स्नायू म्हणजे विशेषतः मांडीच्या पाठीमागचे स्नायू हे निघालेले असतात आणि गुडघ्याच्या मागपर्यंत जातात. तर तो भाग पूर्ण आपल्याला दुखल्यासारखा जाणवतो. पूर्ण ते दोरी एक दुखते आपली, बरोबर. तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. दोरी म्हणतो आपण त्याला, किंवा आपल्या भाषेमध्ये पाठीचे दोर किंवा मांडीचे दोर हे का आपल्या ग्रामीण भागामध्ये बोललं जातं. ठीक आहे, तर दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. उष्ट्रासन करूयात. पहिले सिंपल
नंतर पूर्ण उष्ट्रासन करूयात आपण. ठीक आहे. थोडस बॅकवर्ड बेंडिंग पण महत्वाचं आहे, ज्याने आपल्याला खुब्याला ताण पडतो. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढा अंतर घ्यायचा, मान सरळ ठेवायची, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. कमरेला सपोर्ट कसा द्यायचा की अंगठी जोडायची आणि पूर्ण जे आर्च तयार होते त्यांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. पायाचे पंजे पूर्ण पाठीमागे असे राहतात, असे ठेवायचे नाहीत, शक्यतो पूर्ण खाली. खांदे मागे, मान सरळ. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि परत श्वास आतमध्ये गेला तर मागे झुकायचा आहे. एक, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. श्वासासोबत करायचं. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये थांबायचा 5 सेकंद. 1, 2, 3, 4, 5. वर सरळ व्हायचा आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये करायचे आहेत. पुढे नजर समोर राहील. आता डावा हात डाव्या बाजूने मागे घ्यायचा, डाव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा. 1, डावा हात डाव्या बाजूने मागे, डाव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा. आता उजव्या हाताकडे लक्ष. उजवा हात उजव्या बाजूने मागे घ्यायचा, उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आणि नंतर मान मागे टाकायची आहे. 1, मान मागे टाकायची, गळ्याला ताण पडला पाहिजे, दोन्ही दात जोडायचे एकमेकांना. परत मान करायची सरळ, पुन्हा डावा हात सरळ करायचा आहे. 1, नंतर उजवा हात सरळ करायचा आहे. 2 आणि हात खाली. तुम्ही आता वज्रासनामध्ये बसायचं सर्वांनी. मी तुम्हाला या आसनामध्ये थोडस अजून तुमच्या सोयीनुसार बदल कसा करायचा किंवा तुमच्या प्रॅक्टिसनुसार बदल कसं करायचा हे सांगतो. ठीक आहे. आपण नॉर्मल केला, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत होते, डावा हात डाव्या बाजूने मागे घेतला, उजवा हात उजव्या बाजूने मागे घेतला. ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण उष्ट्रासन. मान मागे. ठीक आहे. हात आपले असे पंजांवरती ठेवायचे पूर्ण आणि कमरेतून मान मागे करायचे आणि कंबर पुढे घ्यायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी काय करायचं, अंगठ्याला पंजाला टाचेला पकडायचं, पूर्ण असं होल्ड करायचं व्यवस्थित आणि कंबर आपल्याला पुढे घेत जायची, अशी ओढायची कंबर. जेवढं तुम्ही ओढाल तेवढं तुमचं बॅकवर्ड बेंडिंग वाढत जाईल. ठीक आहे. दिसतंय नुसतं असं नाहीये. तर आता काय करतोय, पुढे खेचतोय स्वतःला, मान मागे करायची. ज्यांना अजून शक्य आहे त्यांनी काय करायचं, आपल्या गोट्याच्या पुढे हात ठेवायचे, वरती पोटीवर हात ठेवायचे, मान मागे. परत सरळ आणि हात टाक. ठीक आहे. हे हळूहळू जमेल जसं आपल्या पाठीच्या स्नायूंची ताकद वाढेल तसं आपल्याला समजेल. ठीक आहे. नॉर्मल करूयात आपण परत एकदा उष्ट्रासन. नॉर्मल फक्त हात टाचेवरती ठेवायचे. ठीक आहे. करूयात. दोन्ही हात कडेवरती पुढच्या समोरच्या रेषेत खांद्याच्या डाव्या बाजूने मागे घ्यायचा. 1, उजवा हात उजव्या बाजूने मागे घ्यायचा. 2, मान करायची मागे आणि कंबर पुढे घ्यायची. तुमच्या क्षमतेनुसार करा, हे काही कंपल्सरी नाही. फक्त कंबर पुढे खेचण्याची प्रक्रिया सुरुवात करणं महत्वाचं आहे. हिप जॉईंटला थोडासा ताण पडेल. परत सरळ व्हायचा. 1, हात सरळ, हात सरळ, हात खाली आणि आता त्याच्यावरती बसायचं आहे आपल्या मॅचच्या पाठीमागे. मॅचच्या पाठीमागे बसायचं आहे. आपण करूयात शशांक भुजंगासन. नॉर्मल शशांक भुजंगासन करायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ आणि आता श्वास आतमध्ये हात करायचे वरती. 1, श्वास आतमध्ये हात वर. हात वरती करताना पूर्ण तुम्हाला पाठीच्या स्नायूंना ताण देता आला पाहिजे. आता पूर्ण पाठीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. मान सरळ करायचे, कोपरे सरळ
आणि मग कमरेत न वागता पुढे झुकायचं 2. सुरुवातीला स्पाइन स्ट्रेट राहील आणि नंतर हात खाली करायचे आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. जो तुम्हाला ताण पडलाय उष्ट्रासन करताना तो आपल्याला रिलीव्ह करायचा आहे. आता मान करायची वरती, मान वरती, कोपरे सरळ, हात सरळ करायचे आहेत आणि कंबर उचलायची आणि करायचं भुजंगासन. एक कंबरवर करून भुजंगासन करायचं आहे, मान वरती येईल. ठीक आहे. टाचा पंजे जोडायचा प्रयत्न, कंबर खाली ठेवायची आहे, मांडी टेकवायची जमिनीला, दोन्ही पायांच्या मांड्या जमिनीवर टेकल्या पाहिजेत हे आसन करताना. पोटापासून वरती शरीर वर उचललेलं, परत खाली यायचं 2. श्वास बाहेर आणि खाली. परत हनुवटी छातीला, मानवर, खांद्यावर आणि छातीवर उचलायची आहे. 1, हात सरळ, हात सरळ करायचा प्रयत्न, हात सरळ करायचे आहेत, मान वरती. आता कंबर उचलून टाचेवरती बसायचे 2. कपाळ टेकवायचे जमिनीला. परत दोन्ही हात करायचे वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर, हात खाली. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. आता मी एकदा फक्त भुजंगासन कसं करायचं ते सांगतो. बऱ्याच वेळा भुजंगासन चुकतो आपलं. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमिनीला. ठीक आहे. कोपरे जे आहेत ते आपल्या छातीला टेकले पाहिजेत. नॉर्मली आपण भुजंगासन कसं करतो किंवा सगळेच जनरली असं करतात. जनरली सगळे असे भुजंगासन करतात अजून सुद्धा. तर हे भुजंगासन असं ठीक आहे, सुरुवातीला ठीक होतं. आता आपल्याला कसं करायचं आहे, प्रॉपर करायचं आहे. कोपरे जे ते छातीला टेकवायचे आहेत, नोटी जमिनीला टेकवायचे आहे. आता नीट लक्ष द्या. मी काय करतो, पहिल्यांदा मानवर उचलतो. बाकी कुठली हालचाल नाही माझी हाताची, हातावरती जोर पण नाहीये. मानवर, छातीवर, भुजंगासन. कोपऱ्याची डिरेक्शन एकाच डायरेक्शन येते. खाली येताना पण तसंच, मानवर, खांदेवर, छातीवर आणि मग हातांवरती प्रेशर येतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा काय करता, तुम्ही पहिल्यांदाच दाब देताय आपल्या जमिनीचा, हाताचा दाब जमिनीवर देताय आणि छातीवर उचलताय डायरेक्ट. तर त्याच्यामध्ये तुमचे मसल इन्व्हॉल्व होत नाहीत. ज्या स्नायूंचं गरज आहे इन्व्हॉल्व व्हायचे ते स्नायू होतच नाहीत. जेव्हा तुम्ही असं कराल, मानवर, मानेचे स्नायू आले, छातीवर उचलले, छातीचे स्नायू आले, कमरेचे स्नायू आले, आणि आता थोडासा आधार घेताय फक्त आणि मग छातीवर उचलताय. मग तेव्हाच बॅकवर्ड बेंडिंग हे तुमचं चांगलं होतं, हळूहळू. ठीक आहे. आणि मग खाली येताना सेम असो, पहिल्यांदा हात कोपऱ्यात वाकवायचे, छातीवर राहील, खांदे कोपऱ्याला टेकले, कोपरे छातीला टेकलेलेच आहेत आणि मग खाली. ठीक आहे. असं करूयात. त्याच्याकडे लक्ष द्यायचं काय. करूयात. 1, श्वास आतमध्ये, हात वर. हात वरती घेताना सुद्धा सिंपल वर नाही घ्यायचं, फक्त तुम्हाला पूर्ण पाठीच्या स्नायूंना ताण देता आला पाहिजे. तुमच्या पाठीच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. आता हातकानाच्या मागे थोडस कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. आता कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं 2. जवळजवळ 60 डिग्री तुम्हाला पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे झुकायचे आणि मग कपाळ टेकवायचे जमिनीला. मान वरती करायच्या आणि भुजंगासन करायचं. 1. आता हाताकडे लक्ष द्या. हात कोपऱ्यामध्ये वाकवायचे, मानवरच राहील. 2. कोपरे छातीला टेकलेलेच राहते. ठीक आहे. मानवर छातीवर राहील आणि मग शेवटी खांदे खाली आणि मग मान खाली. ठीक आहे. आता वरती येताना बघा तसंच सेम, पहिल्यांदा मानवर, छातीवर. 1, मानवर,
छातीवर, कोपरे तुमच्या छातीला टेकवेल, लांब नेऊ नका. आता परत छातीवर उचलायचे, एक हात सरळ, खांदे आणि छातीचा पिंजरा. याचं पण कोऑर्डिनेशन करायचं. छातीचा पिंजरा वरच्या दिशेने, खांदे खाली, कंबर उचलून टाचेवरती बसायचं. दोन, कपाळ टेकवायचे जमिनीला, दोन्ही हात करायचे वरती, एक श्वास आतमध्ये हात वर आणि दोन श्वास बाहेर हात खाली. परत एकदा सेम करायचं. एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर पुढे, पाठीचा कणा ताठ, कपाळ टेकवायचं जमिनीला, भुजंगासन. एक श्वास आतमध्ये, इथे फक्त कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. तुमचं स्नायूंचं मानेचं कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. मुवमेंट एकदम व्यवस्थित लयबद्ध झाली पाहिजे. फार अवघड असं नाहीये, फक्त लयबद्ध हालचाल महत्वाची आहे. आता हात कोपऱ्यात वाकवायचे. दोन, मान वर राहील, छातीवर राहील आणि हळूहळू पोट टेकवायचं आहे, छातीवर भाग टेकवायचा आहे आणि मग हनुवटी जाऊन येते. आता परत एकदा करायचं आपल्याला भुजंगासन. एक श्वास आतमध्ये, मान वर, छातीवर हात सरळ, गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. मानवरती करायचे आहे. आता कंबर उचलायचे आणि टाचा टेकवायचे जमिनीला. दोन, कंबरवर उचलायचे, टाचा आपल्या जमिनीला टेकवायच्या आहेत. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे आणि शरीर जमिनीला न टेकवता करायचं आहे भुजंगासन. एक, शरीर जमिनीला न टेकवता भुजंगासन करायचं आहे. पाय वर राहील, पाय वर, बरोबर. गुडघा हा तुमच्या घोट्याच्या रेषेत राहील, गुडघा घोट्यापेक्षा खाली नको. मान वर, परत कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या. दोन, लक्षात आलं. घोटा आणि गुडघा एका रेषेत पाहिजे, पाय सरळ पाहिजेत भुजंगासनाच्या वेळेस. एक, पाय वरती आहेत का पहा, गुडघा वरती पाहिजे आपला, मान वर, कमरेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. छातीचा भाग खांद्यापेक्षा वरती, छातीचा पिंजरा म्हणजे. पुन्हा दोन, श्वास बाहेर. आता डावा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे, दोन्ही पायाच्या मध्ये 90 डिग्री मध्ये. मागचा पाय सरळ ठेवायचा, पुढचा पाय 90 डिग्री मध्ये ठेवायचा. आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे. एक, श्वास आतमध्ये, हात वर, मागचा पाय सरळ आहे का पहा, कोपरे सरळ. दोन, श्वास बाहेर आणि खाली, पुढचा पाय 90 डिग्री मध्ये असणं अपेक्षित आहे. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, हात वर, बोट सरळ. दोन, श्वास बाहेर आणि खाली. परत डावा पाय घ्यायचा मागे, टाचा टेकवायच्या जमिनीला. टाचा टेकवायचा प्रयत्न जमिनीला करायचा आहे. ज्यांना शक्य त्यांनी कपाळ टेकवायचं आहे, पोटरीला ताण द्यायचा. आणि आता उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. दोन, उजवा पाय पुढे, मागचा पाय सरळ, मान वर. आणि आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर, कोपरे सरळ करा, मान सरळ ठेवा. ज्यांना शक्य त्यांनी मागे जायचं. दोन, खुब्याला ताण देता आला पाहिजे तुम्हाला. मागचा पाय सरळ राहील, हा पाय मागे ओढायचा, पुढचा पाय पुढे 90 डिग्री मध्ये. परत श्वास आतमध्ये, हात वर. एक, एनर्जी कॉस्टिंग भरपूर आहे या आसनांसाठी. दोन, मांडीच्या स्नायूंना ताण पडेल. परत उजवा पाय घ्यायचा मागे, टाचा टेकवायचा आहे जमिनीला, पोटरीच्या स्नायूंना द्यायचा ताण, पोट आतमध्ये खेचायचा आहे. सगळ्यांकडे लक्ष द्या. पोट आतमध्ये खेचायचा आहे, पाय सरळ, टाचा टेकवायचा आहे, पोटरीच्या स्नायूंना ताण, कपाळ टेकवायचं आहे. आणि आता परत भुजंगासन करायचं, गुडघे न टेकवता. एक, पाय वर राहील, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण.
परत कंबर उचलायची आहे, टाचा टेकवायच्या आहेत, कपाळ टेकवायचा प्रयत्न, आणि परत आता डावा पाय पुढे करायचा आहे एक 90 डिग्री मध्ये. डावा पाय पुढे आहे 90 डिग्री मध्ये. ठीक आहे. सो हात आपण आता उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आणि उजवा हात आपल्याला वरती करायचा आहे. एक, उजवा हात वरती करायचा, पाय सरळ. परत दोन, परत एकदा एक, हात वर, दोन, डावा पाय करायचा मागे, पाच, टाचा टेकवायच्या जमिनीला. आणि आता हेच करायचं आपल्याला उजव्या पायाने. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, उभ्याला ताण, आणि आता डावा हात वरती करायचा आहे. एक, पाय सरळ, हात वर, वरच्या हाताकडे पाहायचा आहे, मागचा पाय सरळ, हा कमरेचा भाग पण सरळ करायचा. हा असंच नाही ठेवायचा, हा पूर्ण असं करायचा, हे असं. दोन, खाली. ठीक आहे. आता कमरेचा भाग खालच्या दिशेने. आता परत हात वरती. एक, याच्याकडे लक्ष द्यायचं, ही मुवमेंट महत्वाची आहे. दोन, परत पाय मागे, उजवा, टाचा टेकवायच्या आहेत. आता गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचा, रिलॅक्स व्हायचं थोडं. दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक आणि दोन, हात खाली. आणि आता पाय सरळ करायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय डाव्या बाजूने पुढे, उजवा पाय उजव्या बाजूने पुढे. आणि सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत, लक्ष श्वासाकडे. डोकं माझ्याकडे करा, पाय पाठीमागे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने करायचं आहे. हाताची पंजे आकाशाकडे. थोडस पायाच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. उभ्याच्या स्नायूंना सैल करायचं आहे. मांडीच्या स्नायूंना ताण पडला असेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूहळू आता सगळे स्नायू रिलॅक्स होत आहेत. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावर. शरीराची कोणतीही हालचाल करायची नाही. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. मान सरळ. दोन्ही हाताने पायाच्या घोट्याला पकडायचं आहे. दोन्ही हाताने पायाच्या घोट्याला पकडायचं आहे. सेतुबंध आसन आपण करणार आहोत. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर वर उचलायची आहे आणि छाती हनुवटीच्या जवळ आणायचं
आणण्याचा प्रयत्न करायचा. ठीक, दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडलेला, कमरेकडे लक्ष द्यायचं, कंबरवर उचलायची. 1 2, श्वास बाहेर, कंबर खाली ठेवायची. पुन्हा एकदा कंबरवर उचलायचे आहे. 1 2, श्वास बाहेर. परत एकदा 1 2. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. आपल्याला सर्वांगासन करायचं आहे आज. तर मी दाखवतो पहिल्यांदा कसं करायचं. प्रायमरी लेवलला कसं करायचं ते पण दाखवतो. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, दोन्ही हात मांडीच्या बाजूला, पाय सरळ. ज्यांना अगदीच जमत नाही किंवा पोटावर ताण पडतो त्यांनी काय करायचं, दोन्ही पाय सर्वांगासन मी दाखवतो पहिल्यांदा. ज्यांना अजिबात जमत नसेल कंबर उचलला त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे असे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही थोडस जर्क द्यायचा थोडासा आणि कंबरेला सपोर्ट द्यायचा. ठीक आहे. मग हळूवार पाय सरळ करायचा, याला विपरीत करणे. ठीक आहे. आणि मग नंतर थोडस अजून पाय डोक्याच्या रेषेत आणायचे आणि कंबरवर उचलायचे आहे आणि हातांनी आपल्या छातीच्या पाठीमागे कंबरवर उचलायचे, छातीच्या पाठीमागे सपोर्ट द्यायचा. परत खाली येताना थोडस रिलॅक्स करायचा, पाय गुडघ्यात वाकवायचे आणि मग खाली यायचं. ठीक आहे. हे झालं सुरुवातीला. ज्यांना येतं चांगलं किंवा ज्यांना पायावरती कंट्रोल चांगला आहे त्यांनी काय करायचं, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचे 90 डिग्री पर्यंत. मग दोन्ही हातांचा दाब आपल्या जमिनीवरती द्यायचा. दोन्ही पाय डोक्याकडे खेचायचे आहेत. अर्धहलासन. दोन्ही हातांनी कंबरेला सपोर्ट द्यायचा. पाय करायचे सरळ, विपरीत करणे. नंतर परत दोन्ही हाताने छातीच्या पाठीमागे पूर्ण शरीर सरळ करायचं आहे. खांद्यांवरती बॅलन्स करायचा आहे. खाली येताना पाय सरळ, पाय डोक्याकडे खेचायचे आहे. हात खाली, कंबर ठेवायची आहे खाली, पाय सरळ करायचे आहेत आणि हात खाली करायचे आहेत. ठीक आहे. करूयात. ज्यांना शक्य त्यांनी करा. इनशर्ट करून घ्या आणि करायचं आहे. कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं. करा सर तुम्ही. पायवर जेवढं आपल्या क्षमतेनुसार करायचं. हा, पाय वरती गुडघ्यात न वाकवता, मोठं दोन्ही हात दाब जमिनीवर, दोन्ही हात आपले दोन्ही पाय डोक्याकडे खेचायचे. मग हाताने सपोर्ट द्यायचा, विपरीत करणे. मग नंतर पाय मागे घ्यायचे, छाती हनुवटीच्या जवळ आणि पाय खांद्याच्या रेषेत असं ठेवायचा प्रयत्न करायचा. विपरीत करणे आणि सर्वांगासन. ज्यांना जमत नसेल सर्वांगासन त्यांनी विपरीत करणे करा.
हो बरोबर आहे. मान फक्त सरळ ठेवा. मान तुमची सरळ पाहिजे. हा, कारण की हे करताना मानेची काळजी घ्यायची. आणि सोडा. 2 हात खाली, हात खाली आणि पाय खाली. हळूहळू यायचं. जमत नसेल तर पाय गुडघ्यात वाकवलं तरी चालतं सुरुवातीला, पण हळूहळू जसं जसं आपण एक्सपर्ट होऊ तसं तसं पाय सरळ ठेवून करायचं आपल्याला. ठीक आहे, परत एकदा करायचं सेम. अजून थोडस सरळ झालं पाहिजे पण. आणि मान सरळ ठेवा. हे करताना आपल्या मानेवरती ताण पडतो ना, त्यामुळे मान सरळ असणं गरजेचं आहे. थोडस केसांची रचना व्यवस्थित करा, मान सरळ असणं गरजेचं आहे. हा, परत 1 पाय वर, हाताचं जमिनीवरती दाब, दोन्ही हात आपल्या. थोडस अजून खांदे आणि कंबर एका रेषेत आलं पाहिजे. मानेला ताण पडतो तेव्हा, त्याच्यामुळे ते. आणि हात पाय थोडेसे माग घ्या. अजून छाती, कंबर पुढे. हा, असं असं असं. हा, आता पाय माग घ्या, मला लावा. हा, असं. इथे ताण पडतो. नाही, सरळ नाही, हे तुम्ही थोडं माग करा. ठीक आहे, ठीक ठीक आहे. अजून थोडस कंबर थोडी पुढे पाहिजे. इथे सपोर्ट द्यायचा, इथे अजून खाली सपोर्ट द्यायचा. तर ते हळूहळू होईल. मानेला ताण पडतो त्यामुळे हळूहळू करा. हळूहळू करा, मानेला ताण पडतो. हे बरोबर आहे, फक्त अजून आलं पाहिजे इकडे. हात हात इथे टेकले पाहिजे, इथे वरती वरती. हात अजून खाली टेकले पाहिजे. म्हणजे सपोर्ट चांगला येईल, वरती येत आहेत. ते मानेला ताण पडतो तर त्याच्याकडे लक्ष द्या. मानेला अतिरिक्त ताण नाही पडला पाहिजे. ठीक आहे, आतापर्यंत एवढं बस. पाय खाली गुडघ्यात वाकून घ्या, गुडघ्यात वाकवा, गुडघ्यात वाकवा आणि खाली या. हा, म्हणजे ताण कमी पडतो. गुडघ्यात वाकून आपण खाली आलो की ताण कमी पडतो. आता त्याच्यानंतर आपल्याला करायचं मत्स्यासन. ठीक आहे, नेहमी आपण मानेला ताण पडला किंवा एखाद्या आसनामध्ये ताण पडला तर त्याचं पूरक आसन करतो. सर्वांगासनाचं पूरक आसन करायचं, मत्स्यासन, ते आपण करू. दोन्ही हात असे मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. दोन्ही हातांचा जमिनीवरती दाब द्यायचा आहे, छाती वर उचलायची आहे, मान मागे टाकायची आहे, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे आणि हात करायचे खाली, पाय सरळ, गळ्याच्या सहाय्याने ताण. परत दोन्ही हात मानेच्या बाजूला, मान सरळ आणि रिलॅक्स व्हायचं. हो, पद्मासन करून पण करतात, परंतु आता आपण फक्त मानेच्या स्नायूंना रिलॅक्सेशन मिळण्यासाठी त्याचा अपोजिट डिरेक्शन हालचाल केली. ऍक्च्युअली पद्मासन, ऍक्च्युअली मत्स्यासन पद्मासनामध्ये बसून करणं अपेक्षित असतं, पण हे जे आपण बघितलं तो सरळ मत्स्यासन, मत्स्यासनाचा सोपा प्रकार. आता डाव्या कुशीवर वळायचं आणि पोटावरती झोपायचं. डाव्या कुशीवर वळायचं, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कोपरे पुढे खेचायचे आहेत. आणि ते दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. आता दोन्ही हातांवरती सुरुवातीला फक्त मानेवरती करायचे, एक फक्त मानवर करायचे आणि थांबायचे 10 सेकंद. कोपरे खालीच राहतील. 1
2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 खाली. परत एकदा मानवर 1 2 3 हनुवटी पुढे खेचायची. हनुवटीची डायरेक्शन पुढच्या दिशेने खेचायची. 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आहेत. कोपरे खांद्याच्या रेषेत. मान करायचे वरती. कोपरे सरळ. आणि आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आणि वरती करायचे आहेत. 1 इथे गुडघे दोन्ही टेकलेले राहतील. टाचा पंजे जोडलेले. मान वरती. 2 परत एकदा 1 2 परत एकदा 1 2 पुन्हा एकदा करायचं आहे. 1 कमरेला ताण पडला पाहिजे आपल्या. 2 परत 1 2 मानवरती. परत एकदा 1 मानवर 2. आता दोन्ही हाताचे पंजे आहेत तिथेच ठेवायचे आणि हात करायचे सरळ. कोपरेवर उचलायचे. मानवरती करायचे. टाचा पंजे जोडलेले ठेवायचे. गुडघे पण जोडा. गुडघे जोडायचे. टाचा पंजे जोडायचे मानवरती आणि परत पायावर करायचे आहेत. 1 ज्यांना शक्य नसेल त्यांनी थोडं पायात अंतर घेतलं तरी चालेल गुडघ्यांमध्ये. 2 पण शक्यतो गुडघे जवळ ठेवायचे. 1 2 जेवढे गुडघे जवळ तेवढा ताण जास्त. जेवढे गुडघे लांब तेवढा ताण कमी. परत 1 2. आता दोन्ही हाताचे जे पंजे आहेत ते थोडेसे मागे करायचे. हळूहळू आपण ताण वाढवायचा आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमता ओळखायची आणि त्याच्यानुसार करायचं. मी सांगतोय म्हणून करणं अपेक्षित नाही, पण हळूहळू आपल्याला या स्थितीपर्यंत येणं पण गरजेचं आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने करायचं. प्रत्येक वेळेला जेव्हा तुमचं आसन तुम्हाला चांगलं येतं पण एखाद्या वेळेस गॅप पडला असेल तरी तुम्ही ते वाढवताना अशा टप्प्याटप्प्याने वाढवलं तरी चालतं. एकदम मला येत होतं पूर्वी म्हणून मी आता डायरेक्ट असं करतो असं करायचं नाही. मानवर गळ्याच्या स्नायूंना ताण आणि आता पायवरती करायचे आहेत. 1 पायवर मानवर 2. या स्थितीमध्ये तुमचे पायाचा पंजा गुडघ्याच्या पुढे झाला पाहिजे किंवा तुमचा गुडघ्याचा कमीत कमी 90 डिग्री अँगल झाला पाहिजे किंवा 120. परत एकदा 1 असं पुढे आलं पाहिजे. गुडघ्याच्या पुढे पंजे आले पाहिजे. कंबर खाली ठेवूनच, कंबर न उचलता. 2 तर मग आपण फ्लेक्झिबिलिटी आपची टेस्ट आपण करू शकतो. ठीक आहे. परत एकदा 1 मानवर 2. ठीक आहे. परत एकदा 1 थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पाय सरळ आणि पूर्ण खाली यायचं. दोन्ही हात एकमेकांवर. कपाळ दोन्ही हातामध्ये टेकवायचं आहे. आपली क्षमता ओळखायची आणि त्या क्षमतेनुसार आपल्याला करायचं आहे. हळूहळू वाढवत न्यायचा. कोणतीही गडबड करायची नाही. जरी आपल्याला परफेक्ट येत असलं तरी सुद्धा पहिल्यांदा वाढवत म्हणून अगोदरच्या गोष्टी करायच्या आणि मग नंतर जे परफेक्ट येतं ते करायचं. एकदम येत आहे म्हणून एकदम अचानक कुठली गोष्ट आपल्याला करायची नाही हे लक्षात ठेवा. कोणतंही ऍडव्हान्स आसन करताना किंवा इंटरमिजिएट लेवलचं आसन करताना आपल्याला
वॉर्मअप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आता वरून हात खांद्यांच्या बाजूला ठेवायचे आहेत. शशांक भुजंगासन परत एकदा करूयात. मगाशी सांगितलं तसं कोपरे छातीला टेकलेले, हनुवटी जमीन टेकलेली, मानवर छातीवर एक, मानवर छातीवर, हात सरळ करायचे आहेत, गळ्याच्या स्नायूला ताण, हनुवटी वरच्या दिशेने घेतायची आहे. आता कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे, 2, आणि कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात करायचे आहेत वरती, 1 हात वर आणि हात करायचे आहेत खाली, 2. आणि आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. आज तुम्हाला ताण पडला असेल पायाला, हिप जॉईंट, कमरेच्या स्नायूंना, ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की किंवा पूर्वी आपल्याला जमत असतात सगळे आसनं, हलासन जमतंय, सर्वांगासन जमतंय, हे आता आपण जे केलं ते जमतंय, किंवा अजून काही अवघड आसनं जमतायत, बरोबर, उष्टासन जमतंय, हे आपल्याला जमत असतं. पण समजा तुमचा काही वेळ गॅप पडला किंवा काही दिवसांसाठी तुम्ही नाही करता आलं तुम्हाला, आणि अचानक तुम्हाला नंतर तुम्ही करायला घेतलं, तर असं समजून करायचं नाही की मला पूर्वी येत होतं, आता मी डायरेक्ट हलासन करणार, डायरेक्ट सर्वांगासन करणार, किंवा डायरेक्ट कुठलं उष्ट्रासन, बॅकवर्ड बेंडिंग ऍडव्हान्स आसन करणार. तर तसं करायचं नाही. मला पूर्वी येत होतं म्हणून डायरेक्ट मी केलं, असं कधीच करायचं नाही. तर पहिले त्याचा वॉर्मअप करायचा आणि मग नंतरच करायचं, ठीक आहे. मग त्याच्यासाठी हे आपण आता जे शिकलो ते तुम्हाला त्या आसनाचे, काही लोकांना ज्यांना अजिबात जमत नाही त्यांनी कुठली स्टेप करायची ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड, आणि कसं हळूहळू गॅप पडला असेल तर कसं हळूहळू वाढवायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, बरोबर. अगदी लगेच करायचं नाही, त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा गॅप पडल्यामुळे ते स्नायू तसे त्या पद्धतीने तयार नसतात, हळूहळू रोजच्या रोज प्रॅक्टिसने ते तयार होतात. त्यामुळे शक्य असेल तर 1-2-3 दिवस द्यायचे त्यांना नॉर्मल आसनं करायला, आणि मग नंतर ऍडव्हान्स आसनं आपल्याला करायचे आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. नाहीतर परत आपल्याला स्नायूंची दुखापत होते. मग परत जेवढा ठीक आहे. तर आपण आता 3 वेळा ओंकार गुंजन करूयात आणि थांबूयात. ओंकार गुंजन आणि प्रार्थना. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. ओंकार गुंजन करण्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत. आणि चला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. परत पुढच्या रविवारी असेच आसनं घेऊयात, पण तोपर्यंत या आठवडाभर मध्ये तुम्ही ते प्रॅक्टिस करायची आहे. डायरेक्ट रविवार टू रविवार करायचं नाही. हे पहिली प्रॅक्टिस असेल चांगली तर मग हे आसनं आपल्याला जमतात, नाही तर जमत नाही. त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यायची आपल्याला. चलो थांबूयात.